आई मला डेन्मार्कला देण्यासाठी पापड बनवत आहे. जनरली ती वर्षभराचे पापड, कुरडया, खारोड्या एकदाच बनवून ठेवते आणि मी जेव्हा पण येते त्यावेळेस त्यातलं नेत असते. पण स्पेशली तिचं असं मत असतं की तू पापड फ्रेश ने, जेणेकरून मला ते वर्षभर तिकडे फ्रेशली टिकावेत आणि त्याला कुठलेही जाळं वगैरे लागू नये. त्यामुळे पापड तिने वर्षभराचे जरी बनवलेले असले तरी ते मी इकडे आल्यावर परत एकदा पापड बनवतेच. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आई पापड कसे बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आई पापडासाठी काय काय घेतले एकदा सगळं सांग ना. 1 किलो पीठ, हां हे 1 चमच जिरा, हां 1 चमच ओवा, ओके 1 छटाक मीठ, 1 छटाक सोडा. ठीक आहे. आणि जिरा आपण अख्खं घेतले, वाटून वगैरे नाही घेतलं. नाही. ओवा पण तसाच घेतला. हे असं टाकायचं, याच्यात हा ओवा टाकायचा. ओवा टाकला याच्यात, जिरं टाकलं, सगळं टाकून मीठ घेणार टाकलं. आहे. आपण मिक्स करूनही टाकू शकत असेल ना. हो. टाकून दे सगळं. इथे आता आम्ही ते सगळे इन्ग्रेडियंट ह्यामध्ये टाकून आता आधी पिठाला छान मिक्स करायचं, जेणेकरून यात जर काही मिठाचे खडे असतील किंवा छान व्यवस्थित हाताने फोडून घ्यायचे आणि आधी पिठामध्ये सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मस्त आरामात मिक्स करून घ्यायचे. आणि ते सगळे इन्ग्रेडियंट मिक्स झाल्याच्या नंतर पाणी टाकून आपल्याला छान उंडा मळून घ्यायचा. आई कसा उंडा मळावा लागतो याच्यासाठी? थोडा घट्ट उंडा मळून घ्यायचा. हा एवढा असा घट्ट उंडा सुरावा लागतो. आई, आणि आपण याच्यासाठी पीठ किती घेतलं होतं? 1/2 किलो पीठ मुगाचं, हां. 1/2 किलो उडदाचं. अच्छा, म्हणजे हे सगळं मिळून 1 किलोचं तयार झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सोडा आहे आपला 50 ग्राम आणि 50 ग्राम मीठ आणि थोडंसं जिरा आणि ओवा होतं. तर खूप कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये हे पापड बनते. त्याच्यामध्ये वेगळं असं काही टाकत नाही. कोणी कोणी बरेच लोक साबुदाणा वगैरे टाकतात, पण आई असं काही टाकत नाही. आईच्या हातचे पापड अतिशय कमी इन्ग्रेडियंटमध्ये साधे आणि खायला खूप टेस्टी असतात. मी पुढे बनल्यावर तुम्हाला दाखवेलच. मला प्रचंड आवडतात. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आता हा थोड्या वेळासाठी उंडा ठेवावा लागेल ना आपल्याला? हो. किती वेळासाठी ठेवायचा? 1 तास. ठीक आहे, 1 तासासाठी आम्ही हा उंडा रेस्ट करायला ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर लाट्या पाडायच्या, ठेचायचं त्याला असं. अच्छा, त्याच्यानंतर लाट्या पाडायच्या आणि लगेच पापड बनवायला घ्यायचे. आता 1 तास हा उंडा भरू दिला, याचे गोळे बनवले. आता हे कुटायले. उंडे तयार झाले तर आता अशा पद्धतीने ह्याला लाट्या करायच्या. पायाला गुंडाळायचा. अशा लाट्या बनवायच्या. खूपच छान, एकसारख्या बनतात ना. हो. तुला दुसरा दोरा देऊ? दुसरा दोरा देऊ का सेम करायला? चालेल. इथे तुम्ही बघू शकता अगदी पेड्यासारख्या मऊ मऊ आणि सेम साईजच्या लाट्या बनवल्यात आईने, अगदी त्या दोऱ्याच्या पद्धतीने. इथे मिहूला पण लाट्या करून बघायच्यात. वा 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 वा, खूप मस्त, खूप छान गेलंस. आता तुला पण करायचं. ठीक आहे, तू पण एक ट्राय कर. इथं श्रीजाला पण लाटी करायची. वा 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 वा, खूप छान केलेस. आई लाट्या पाडते आणि तोपर्यंत इकडे पापड बनणं चालू पण झालेत. खूप छान, किती मस्त केलंय. वाव,
बटरफ्लाय शेपचा पापड. मस्त मस्त मस्त, खूप छान. ओके बेटा. हे असं हाताला तेल लावायचं आणि लाट्या थोड्या थोड्या हलक्याशा हाताने चोळून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या लाटांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आणि तेल लावून झाल्याच्या नंतर ह्या लाट्या मस्त एका हवाबंद डब्यात ठेवायच्या. जसे पापड लाटून होतील तसे लाटायचे. लाट्या बनल्या की लहानपणापासून मला लाट्या खायला खूप आवडतं. एक लाटी मी टेस्ट करून सांगते. मस्त झाले, एकदम मीठ व्यवस्थित आहे. जिरा ओवा पण थोडं थोडं लागते. एकदम परफेक्ट झालं. तुम्हाला पण माझ्यासारखं लाटा खायला आवडतात का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. 1 किलोमध्ये जवळपास 125 ते 150 लाटा झाल्यात. ह्या किती मस्त दिसतोय ना रंग. बघू कसा पापड केला तू श्रीजा. दाखव तुझा पापड. वाव, किती छान केलाय. हा बस, आता मम्माला दे लाटायला. किती छान केला ग बाळा, खूप मस्त. आम्ही हुजा पापड. काल पापड बनवून झाल्यावर थोडा वेळ फॅन खाली सुकवले होते. आता आज थोडा वेळ त्यांना ऊन देण्यासाठी आम्ही टेरेसवरती आलो आहोत. पूर्वी ना उन्हाळी पदार्थ बनवण्याची मजा वेगळीच होती. कुठलाही पदार्थ बनवायचा असला की वाड्यातल्या बायका एकत्र यायच्या. आलटून पालटून एकमेकींना मदत करून ही कामं आटपून घ्यायच्या. आई सांगत होती, पूर्वी आम्ही 6-7 किलोचे पापड एका दिवसात करायचो. तेव्हाचं ग्रुपिंगच तसलं भारी होतं. हे सगळं मी खूप जवळून अनुभवलेलं आहे. पण दिवसेंदिवस हे सगळं कमी होत चाललंय. खेड्यांमधून सुद्धा ह्या गोष्टी हरवत चालल्यात. कधी नाईलाजाने तर कधी काहीतरी मिळवण्याच्या महत्वाकांक्षेपोटी आपल्याला शहरी जीवन स्वीकारावं लागतंय. पूर्वी पापड लाटायला घरूनच पोलपाट नेणे, कुरड्या घालण्यासाठी आपापल्या घरच्या चमच्यासोबत घेऊन जाणे, पापडांचे चीक वाटीत घालून एकमेकींना देणे, खारोड्यांच्या कण्या शेजारी वाटणे, नवीन लोणचं थोडं चाखून बघण्यासाठी देणे, ह्या गोष्टी आता खूप जुन्या झाल्यासारख्या वाटू लागल्यात. बाजारात सगळ्या पदार्थांच्या मशीन आल्यात. हँडमेड गोष्टी मशीनमेड झाल्यात. त्यामुळे पूर्वीसारखा उन्हाळी पदार्थ बनवायला कुणीही एकत्र येत नाही. काल जेव्हा मी, आई, वहिनी, श्रीजा, मिहिका आम्ही पापड करत होतो तेव्हा मिहिकाला हे सगळ्याचं फार कुतूहल वाटत होतं. तिच्यासाठी हे नवीन होतं. आई तिला जुन्या आठवणी सांगत भूतकाळात गेली. पूर्वी कसे सगळे कामं एकत्र येऊन केले जायचे सांगू लागली. मला सगळं आठवत होतं, तरी मी सगळं काही शांतपणे ऐकत होते. काळानुसार गोष्टी बदलणारच. पण आज मात्र आईला तिच्या सासूची म्हणजे माझ्या आजीची आठवण येत होती. माझी आजी उंडे मुरवण्यात, लाट्या पाडण्यात खूप एक्सपर्ट होती. आज आईला तिच्या हातच्या चवीची उणीव भासत होती. हा वारसा जर आपण जपला नाही तर हे पदार्थ एवढ्या आवडीने, प्रेमाने बनवून खाऊ घालणारी आपल्या आईची ही शेवटची पिढी असू शकते, ही जाणीव आज मनाला सुन्न करत होती.